मन मंदिरा गजर भक्तीचा. आईवर काव्य करणं निराळं आणि आई होऊन आईपणाचा अनुभव घेणं निराळं. मला माहिती आहे त्या महाराष्ट्रामध्ये आईवर उत्कृष्ट व्याख्यान करणाऱ्या माणसांची आई एस टी स्टँडवर हात पसरत होती. तेव्हा आईबद्दल बोलणं, आईबद्दल काव्य करणं, आईबद्दल लेखन करणं, आईवर भाषण करणं हा भाग निराळा. तसं आई कळण्याकरता आई व्हावं लागतं. तसं ज्ञानोबाराय कळण्याकरता ज्ञानोबाराय होऊ नका, किमान त्यांचे व्हा. बस किमान ज्ञानोबारायचे जरी झाला तरी एक नियम सांगतो, त्यांची माळ घातली, त्यांचे वारकरी झाला, त्यांचे भक्त झाला, वारसाने थोडं का होईना ज्ञान तुम्हाला तुमच्या वाटणीला येईलच. कारण तुम्ही त्यांचे भक्त आहात, तुम्ही त्यांचे उपासक आहात. आणि त्या दृष्टिकोनातून ज्ञानोबारायांनी अध्यात्माचं कोठार खुलं केलं जगाकरता. आणि आता आपण जे 9वं प्रकरण ऐकतोय, जीवनमुक्त, सर्वात आहे पण सर्वात नाही, कशात नाही असं नाही, पण कशात आहे असंही नाही, असा आहे तो जीवनमुक्त. ते म्हणाल हे कसं काय, हळूहळू ऐकून तरी ठेवा, काय बिघडलं बरं का. काही काही गोष्टी ताबडतोब कळतात असं नव्हे. आपण लहान मुलं जन्माला आल्यानंतर त्यांचं आपण थर्मामीटर बघतो. आता आमची पंती एवढी आहे, 3 वर्ष, तिलाही माहिती आहे थर्मामीटर. थर्मामीटरनी ताप कळतो, पण तिला अजून ते बघायचं कळत नाही. कळलं का तुम्हाला? थर्मामीटर ताप बघण्याकरता या परिस्थितीत एवढं जरी कळलं तरी खूप झालं. मग टेम्परेचर किती आहे ते नंतर बघू. त्या वयामध्ये आल्यानंतर मग 98 आहे का 99 आहे का, नेमकं ताप कशाला म्हणतात हे त्या वयामध्ये कळतं. पण किमान याने ताप कळतो एवढं तरी तिला आत्ता कळायला लागले वयाच्या 3ऱ्या वर्षी. कशाकरता सांगितलं? तसं ज्ञानोबारायचं तत्त्वज्ञान हे पराकोटीचं अवस्था आहे. नवे तत्त्वज्ञानातला हिमालय आहे म्हटलं तरी हरकत नाही. सर्वांनाच तो सर करता येत नाही. एखादा गेल्या 50-60 वर्षापूर्वी पहिल्यांदा सर झालं बरं का. तो हिल्लरी आणि दुसरे कोणतरी आपला तो शेर्पा होता बरोबर, त्यांनी ते सर केलं. पण इतक्या वर्षी हिमालय असून सुद्धा त्याचं टोक गाठण्याकरता केवढी काळाची मर्यादा गेली. पुराणात वाचतो आम्ही की पांडव हिमालयामध्ये गेले, शेवटचा त्यांचा अंतकाळ हिमालयामध्ये झाला. पण टोक गाठलं, तेथे झेंडा लावला, अवघड आहे. तसं ज्ञानोबारायांनी खऱ्या अर्थाने अध्यात्मातल्या शिखरावर असा इतका उंच झेंडा लावला की सामान्य माणसाला सुद्धा तो दिसावा. पण काय आहे, जरा लांबी जास्ती असल्या कारणाने रंग कळत नाही, पण हलतो एवढं तरी कळतं. झेंडा आहे एवढं जरी कळलं तरी खूप झालं. कालांतराने रंग कळतील, कालांतराने रंगाचा अभ्यास होईल आणि कालांतराने कळेल की हा कोणत्या देशाचा फ्लॅग आहे. पण त्याच्याकरता काळ जावा लागतो. आणि म्हणून या ठिकाणी महाराज मोठ्या कौतुकाने सांगतायत, झाला देवोची बघतू, ठावोची झाला पंतू, होईनी ठेला एकांत विश्वास आहे. कालची जी ओवी होती, झाला स्वैच्छे विधी, स्वैर झाली समाधी, दशे ये मोक्ष रिद्धी बैसो गापे. झाला देवोची बघतू. अमृतानुभव कसा आहे, आमचे वकील साहेबांनी काल त्याचं वर्णन चांगलं केलं. जे रामराव देशमुख आहेत, रोजचे श्रोतेच आहेत, इथे बसलेत. गाडीजवळ आले, म्हणाले अवघड आहे बरं का महाराज,
पण आता वकील असल्या कारणाने त्यांनी त्याचं वर्णन चांगलं केलं. ते म्हणाले, तुमचं प्रवचन म्हणजे असं चाललं आहे की पाणी घुसळून लोणी काढणं. ताक घुसळून नाही, ताक घुसळलं तर लोणी निघेलच, पण पाणी घुसळून आणि त्याच्यातून लोणी काढणं हे आहे, हे असंच आहे, हे असंच आहे. ज्ञानोबाराच्या बाबतीत काय आहे, जिथे हात लावेल तिथे पाण्याचं ताक होईल, त्यांच्या मनात आलं तर ताकाचं पाणी होईल. म्हणून ते कशातूनही लोणी काढतील, कारण त्यांना ईश्वरी अस्तित्व परिच्छिन्न नाही. माझं बोलणं कळलं का? याच्यात देव आहे याच्यात नाही. हे केल्यानंतर भेटायचं आहे आणि हे केल्यानंतर तो जवळचा निघून जायचा आहे, ही कल्पनाच नाही. ओवी कशी आहे, दशे ये मोक्षशुद्धी स्वैर झाली समाधी. काय शब्द वापरलाय व्यवहारामध्ये, त्याच्या नादी लागू नका बघता. स्वैर वर्तन आहे त्याचं, बेताल वर्तन आहे. तसे इथे म्हणतात यांची समाधी स्वैर झाली. याचा अर्थ असा आहे, कोणत्याही ठिकाणी गेले, कुठेही जाऊन जरी बसले तरी त्यांच्या समाधीमध्ये भंग होत नाही. त्यांच्या समाधीमध्ये भंग होत नाही, कुठेही जाऊन जरी बसले. बोलता बोलता एक गोष्ट आठवली. गौतम बुद्धाची प्रवचन एका गावी चालू होती आणि प्रवचन संपल्यानंतर त्याची भिक्षू बरच होते. सगळेजण गावामध्ये भिक्षा मागायला जायचे आणि त्याच्यामध्ये एका गणिकेचं घर होतं, ती भिक्षा घालायची. अतिशय देखणी गणिका होती ती. आणि यांचं सगळ्यांचं म्हणजे सर्व ठिकाणी एकदा भिक्षा मागली. हे भिक्षू बरं का, संन्यास घेतलेले, तिच्या दारावरून 4 वेळा जायचे, दिसते का नाही म्हणून. तेव्हा एक दिवस त्यातला बहादर होता. प्रवचन संपल्यानंतर हात वर केला. गौतम बुद्ध म्हणाले, काय प्रश्न आहे? ते म्हणाले, गावातली गणिका आहे, तिने मला उद्या जेवायला बोलवलं आहे, जा ना म्हणाले. हे जे आंबट शोकी होते त्यांना असं वाटलं आपण मागितलं असतं तर बरं झालं असतं. एवढी जर सहज परवानगी मिळते, काय तो गेला. यांना कुठे झोप येते, हे जाऊन दाराच्या फटीतून डोकावतात काय चाललंय. भिक्षू, संन्यासी, ब्रह्मचारी, अवघड आहे बरं का हे. डोकावतायत. गेला, संपला, वाटोळं झालं. शेवटी काही दिसत नाही असं म्हटल्यानंतर घरी आले, झोपले. वाटोळं झालं, वाटोळं झालं. पण मनातून म्हणतायत आपला नंबर लागला असता तर बरं झालं असतं. आणि दुसऱ्या दिवशी ऐकण्यासारखी गोष्ट आहे. गौतम बुद्धांचं प्रवचन चालू होतं. तो भिक्षू पुढे आणि त्याच्या मागे ती आली आणि तिला त्यांनी भिक्षू करून आणली होती. अनुग्रह देऊन बुद्ध धर्मामध्ये आणली होती. आणि ती आलेली बघितल्यानंतर सगळ्यांच्या माना खाली गेल्या. मग गौतम बुद्ध म्हणाले, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का? तुम्ही गेला असता तर परतच आला नसता. त्याच्या अंतःकरणाची जात मला माहिती होती. तो कुठेही गेला तरी त्याची समाधी भंग पावणार नाही. स्वैर झाली समाधी. काय म्हटलं मी? शब्द कसा झाला? स्वैर झाली समाधी. कुठेही गेला तरी त्या समाधीमध्ये बाधा येणार नाही, बाधा येणार नाही. गवळणींच्याबरोबर रास क्रीडा केली म्हणून काही बिघडलं नाही. हे नाव सांगत नाही, पण एक भारतातले मागच्या काळातले विद्वान, मोठं नाव होतं बनारसला त्यांचं. ते म्हणायचे, कृष्णचरित्र वाचताना फक्त बालकृष्णाचं चरित्र वाचावं आणि गीता सांगणारा कृष्ण वाचावा, पण मधला राधाकृष्ण वाचू नये. आता हे कसं काय? नाही, हे कसं काय? बाळकृष्ण वाचावा.
गीता सांगणारा कृष्ण योगेश्वर कृष्ण वाचावा, पण राधा कृष्ण, आता कुठे राधा कृष्णाला बाजूला काढता? माझं बोलणं कळलं का? राधा अख्ख्या मदभागवत ग्रंथामध्ये दशमस्कंदामध्ये जिथे कृष्णाची कथा लिहिली आहे, अख्ख्या भागवतामध्ये राधेचं नावच नाही. राधा शब्दाचा अर्थ जिच्याकडे पाहून परमात्म्याला आपली प्रेम प्रतिती भोगता येतो ती राधा. सगळ्या माणसाकडे बघून प्रेम प्रतीती येत नाही. काहीकडे बघून क्रोध येतो, काहीकडे बघून लोभ वाटतो, काहीकडे बघून राग येतो, पण तिच्याकडे बघून प्रेम प्रतिती प्रगट होतो ती अशी जी राधा, तिचं नाव अख्ख्या भागवतात कुठे नाही. जीवनामध्ये असं कोणतरी असावं की ज्याच्याकडे बघितल्यानंतर आपल्या अंतःकरणातलं प्रेम उत्संबळून यावं. अशी जर व्यक्ती भेटली तर जीवनामध्ये समाधान असतं. माझं बोलणं कळलं का? व्यवहाराकरता सगळे भेटतात, कामाकरता सगळे भेटतात, पण काही काम नसताना भेटणं याच्यामध्ये सुद्धा मजा आहे. बरं का? उदाहरण, आता माणसं कामाला जाताना म्हणतात अहो रोज 2 किलोमीटर चालत जावं लागतं, अवघड पडतं. आणि तो सकाळी मॉर्निंग वॉक जातो, तो 3 किलोमीटर जातो आणि 3 किलोमीटर येतो. मी म्हटलं ते चालता का आणि परत येता का आणि दमत का नाही? यू आर फिलिंग फ्रेश. तो म्हणतो मला एकदम फ्रेश वाटतं. कारण का? ते चालणं निर्हेतुक आहे. कुठे जायचं नाही, कुठे पोचायचं नाही, फक्त सकाळच्या थंड हवेचा आनंद लुटायचा आहे. आणि कामाला गेल्यानंतर तिथे साहेब भेटणार आहे, कालचे फायली विचारणार आहे, जाताना डोक्यात तेच चक्र, म्हणून थकतो. मन मंदिरा गजर भक्तीचा.